सितारे, त्याचप्रमाणे विराज आहे. या संघानं मात्र चापोली संघ विनंती असेल की आपल्या एक प्रतिनिधी सन्मान चिन्हासाठी पाठवायचा आहे. पाहू शकता त्यांचे जर्सी 11 प्लेयर्स मात्र खूप मेहनत घेतली होती आणि मेहनत घेतल्याच्या नंतर फायनलमध्ये प्रवेश केला आणि फायनलमध्ये प्रवेश केल्याच्या नंतरला प्रवेश करायच्या अगोदर एक प्रश्न केला होता आकाश कदमला की मात्र तू हा सामना मात्र जिंकून देणार का. त्यावेळेला सांगितलं होतं की त्यावेळी आकाश कदमचा बड्डे होता आणि सांगितलं की हा सामना मी फायनलचा सामना सुद्धा जिंकून देणार माझ्या संघाला आणि खरोखर जिंकून दिला. आणि आता 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचे. निव्या संघाचा एक प्रतिनिधी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा. पंचशील वनगुल्या संघाचा एक प्रतिनिधी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा. विनंती असेल. निवे मला वाटतं प्रणय त्याचप्रमाणे मयूर असे 2 बॅट्समन मात्र मैदानामध्ये आहे. अक्षरशः निवे या गावचं नाव मात्र ज्याने रोशन केलं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तो मात्र प्रणय. गेल्यावेळी प्रणयला सामना खेळायला भेटला नाही. मला वाटतं ही वॉज नॉट वेल, आजारी होता आणि तोच प्रणय पुन्हा एकदा आता मैदानामध्ये तैनात होतोय. आणि त्याचप्रमाणे मयूर दोन्ही बॅटर मात्र मैदानामध्ये. विराज गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होतोय. खरोखरच पंचशील वनगुल्या संघाचा हा गोलंदाज, या गोलंदाजाने ती स्पर्धा मात्र जिंकून दिली होती. विराज गोलंदाज ट्रॅकला सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडला आहे तो प्रणय, नॉन स्ट्रायकिंगला आहे तो मयूर. पाहिजे सामनेला होतं पुन्हा एकदा सुरुवात. सगळ्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. आयुष्याच्या वळणावर संसाराचा रहाटगडगा चालवत असताना संसारातील आनंद. अमर स्ट्रायकिंगला सज्ज होतो तो मात्र प्रणय, आणखी नॉट स्ट्रायकिंगला सज्ज होतो तो मात्र अमर. आता गोलंदाज ट्रॅकला मात्र सज्ज होईल ज्याने खरोखर ही स्पर्धा मात्र ज्याने जिंकून दिली होती स्वतःच्या गोलंदाजीच्या मार्कवर तो विराज. मात्र आता गोलंदाज ट्रॅकला मात्र स्पीड ऑफ फास्ट केला. आपल्याकडे फक्त आणि फक्त 15+2 म्हणजे 17 मिनिटं असतील. त्या 17 मिनिटांमध्ये 18 चेंडू टाकावेच लागतात आपल्या मैदानामध्ये. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. संघर्ष चापोली संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. विनंती असेल ज्या मैदानामध्ये तुम्ही पराभवाची धूल खाल्लात ना त्याच मैदानामध्ये पुन्हा विजयाचा गुलाल उडवण्याची हिंमत आणि धमक ठेवता आली पाहिजे मित्रांनो. पुन्हा एकदा जाऊया. दाभोळे संघाच्या कर्णधार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं विनंती असेल. दाभोळे संघ कर्णधार. पहिला चेंडू आणि विराजचा मोठी लढत आपण पाहतो. हाय ड्रामा आणि टप्पा खाली चेंडू थोडासा बाउन्स झालाय आणि मला वाटतं एक बाउन्स पंचांनी अपील केली होते परंतु पंचांनी या अपीलला कोणती दाद दिली नाही. परंतु चेंडू मात्र जातोय. विराजचा पहिला चेंडू मात्र जातो निर्धाव. आता पुढील चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय विराज मॅन फ्रॉम वनगुळ्या संघाचा. हा चेंडू मात्र वाईट चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये. आणि यावेळेला पावसा बिहाइंड द विकेट मात्र चेंडू जातोय आणि इथे मात्र एक धाव पूर्ण होते. धावसंख्या जाऊन पोहोचले. स्कोर काढला 2 या आकड्यावरती. आपण पाहतोय झुंजार कपिलवस्तू क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन मात्र या ठिकाणावर केलेलं आणि या सगळ्यांचा आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो. मी रुपेश कांबळे मॅन फ्रॉम दाभोळे दाभोळकर मुंबई घाटकोपर. तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आणि आपल्या संघानं खरोखरच आपल्या आयोजकांनी क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं त्या आपल्या यंगस्टारांना मात्र त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं जे अधिकर्तव्य जे कार्य आहे ते माझ्या पाठीमागे जे बसलेले सगळ्या मान्यवरांनी काय स्ट्रोक पाहू शकता वन बाउस. परंतु नाही, हा संघ मात्र झेल सोडण्यातला नाहीये. खरोखर या संघाचा एक एक तारा सितारा मात्र इथे मात्र ऑलराऊंडर प्रफुल्लने मात्र काय कॅच पकडली आणि बॅट्समन मात्र डगआउटच्या आसऱ्याला पहिला धक्का बसतोय. यंगस्टर पहिला धक्का बसतोय या ठिकाणी निव्या संघाचा. डगआउटच्या आसऱ्याला जातात. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येतो हे पाहायचंय. ओके, स्पीड अप ठेवा, फास्ट केला. इथे पेनल्टी लागली जाईल. विनंती असेल ड्रेस कोड अनिवार्य आहे मित्रा, ड्रेस कोड अनिवार्य आहे. 2 रनची पेनल्टी. तू जाऊ शकतोस पण 2 रनची पेनल्टी. स्पीड अप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. खेळायचं असेल तर खेळू शकता. 2 रनची पेनल्टी लागेल. ओके,
धावसंख्या स्कोर काढला ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता फक्त आणि फक्त 0. आता गोळी ट्रॅकला मात्र सज्ज होतो विराज. खरोखरच अक्षरशः ह्या विराजने मात्र तो सामना मात्र जिंकून दिला होता. बॅट्समन मात्र मैदानामध्ये त्यांना बॅटर नाही. विराज आता विराज टू विराज सामना असेल. विराज टू विराज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न बिग अपील केली जाते पंचांकडे अपील केली जाते परंतु पंचाने मात्र अपील फेटाळलेली आहे. पंचाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पहा अपील करण्यासाठी 5-5, 6-6 खेळाडू मात्र पंचांना दबाव टाकण्यासाठी येतात कारण की पंचांना थोडं अंडर प्रेशर करणं त्यांचं कामच असतं. परंतु पंच मात्र त्यांच्या निर्णयावर मात्र ठाम असतात. त्यांना माहीत असतं की इथे मात्र मी जो निर्णय देईल तो मान्य करावा लागेल प्रत्येक खेळाडूला. पुन्हा एकदा वन ट्रॅकला मात्र सज्ज होतं गोलंदाज मॅन फ्रॉम वनगुळ्या संघाचा तारा सितारा वंडरबॉय विराज. रिव्हर्सिप करण्याचा प्रयत्न बॅट बॉलचा तितकाच काही संपर्क होत नाही आणि आकाश कदमच्या क्लोज मध्ये चेंडू जातोय. निर्धाव चेंडू मानावा लागेल. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला पंचशील क्रिकेट संघ वनगुळ्या संघाच्या गोलंदाजाकडून. एक बलाढ्य संघ लांजा तालुक्यातील हा बलाढ्य संघ वनगुळे पंचशील वनगुळे हा संघ मात्र पनवेलच्या नगरीमध्ये एक मोठं नाव या संघाचं आणि या संघाने मात्र कित्येक अनेक स्पर्धा मात्र जिंकून दिल्या होत्या आणि इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाहता पाहता या ठिकाणी होते इझिली एक धाव मात्र पूर्ण होते. धावसंख्या स्कोर काढला 1 निवडते. धावसंख्या झाल्या त्या 1 या आकड्यावरती. एक षटक समाप्तीनंतरला धावसंख्या झाल्या फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती. 2 मायनस ऑलरेडी केलेले आहेत. स्पीडअप ठेवा फास्ट करा मित्रांनो. आता मला वाटतं वैयक्तिक कोट्यातलं पहिलं आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन कोण येणार हे मात्र आपल्याला पाहायचंय. आता विराज मात्र स्ट्रायकिंग एंडला सज्ज होईल आणि पंचशील वनगुळ्या संघाकडून गोलंदाज प्रदीप येतोय. आपल्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहायचंय. प्रदीप मात्र मैदानामध्ये तैनात होतोय मैदानामध्ये तयार होतोय. प्रदीपचा मला स्पीडअप ठेवा मित्रांनो फास्ट करा. उर्वरित सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. टीम मीटिंग नको स्पीडअप ठेवा फास्ट केला. आपल्याकडे उर्वरित काही मिनिटं आणि त्या मिनिटांमध्ये जर आपण 3 षटक टाकलात नाही तर आपल्याला पेनल्टी दिली जाईल आयोजकांचं म्हणणं आहे. विनंती असेल स्पीडअप ठेवा मित्रांनो फास्ट करा. आणि यापुढील होणारा सामना संघर्ष शिपोशी वर्सेस सिद्धार्थ खानू असं दोन्ही संघादरम्यान असेल. जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. कोणी ट्रॅकला मात्र सजवतोय गोलंदाज राईटम राऊंड विकेट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी बॅट्समनच्या बॅटमधून मात्र ज्या पद्धतीने फ्लो आहे बॅटरचा त्या पद्धतीने मात्र स्कोर मात्र धावा निघत नाहीये आणि या ठिकाणावरती मात्र गोलंदाज मात्र सर्रास ठरतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय. पंचशील वनगुळे हा संघ एक बलाढ्य संघ लांजा तालुक्यातील हा संघ. या लांजा तालुक्याने खरोखरच जे हिरे सितारे तारे जे दिले पंचशील वनगुळे या गावाला खरोखरच त्या गावाचं नाव रोशन करण्यासाठी आणि खरोखर रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन करण्यासाठी एक खेळाडू मात्र मैदानामध्ये तैनात आहेत आणि आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा कोणी ट्रॅकला मात्र सज्ज होतो मॅन फ्रॉम वनगुळे या संघाचा गोलंदाज. राईटम राऊंड द विकेट हलक्या हाताने खेळला. डीप मिड विकेटला खेळाडू मात्र तैनात आहे. ज्या पद्धतीने आपण पाहू शकता ग्रामीण भाषेमध्ये जर आपण म्हटलात ना तर जाळं लावलं होतं असंच काहीतरी माशांना जाळं लावतं तसंच काहीतरी असू दे काय हरकत नाही. परंतु प्रयत्न हाच परमेश्वर असतो काही हरकत नाही. धावसंख्या स्कोर करायला जाऊन पोहोचतात 3 या आकड्यावरती. 1 लॉस 3 या आकड्यावरती. तक्षशिला आणि या संघाच्या स्कोर कार्डवर धावसंख्या झाल्यात आणि आता उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या काही चेंडूमध्ये किती धावा माझ्या संघासाठी मी करू शकतो हा मात्र निश्चय हा मात्र एक निर्धार मात्र मनामध्ये किंवा दोन्ही बॅटर मात्र मैदानामध्ये एक प्रणयच्या मनामध्ये एक निश्चय असेल की मला जेणेकरून जास्तीत जास्त जर स्ट्राईक भेटलं तर माझ्याकडे तेवढी क्षमता आहे माझ्याकडे तेवढी कुवत आहे आणि मी तेवढं तू करू शकतो की आय कॅन डू इट म्हणजे मी करू शकतो. आणि पुढील चेंडू मात्र या ठिकाणी हवेमध्ये आहे. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. पाहता इथे मात्र दुसरी धाव मात्र पूर्ण होते आणि आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतो बॅटर विराज.
धावसंख्या जाऊन स्कोर काढला पोहोचले ऑन स्कोर पाहू शकता आपण 5 स्पीडअप ठेवायचा विनंती असेल आकाश कदम संपूर्ण टीम विनंती असेल आपल्याला काही मिनिटाचा खेळ फक्त बाकी आहे त्या काही मिनिटांमध्ये आपल्याला उर्वरित काही चेंडू टाकायचे आहेत विनंती असेल स्पीडअप ठेवा फास्ट खेळा आपला संघ मात्र आता या ठिकाणावरती जो सामना करतोय तो निवे या संघासोबत आलेल्या सर्व संघांचं मनापासून स्वागत आपण बाईक्सवर पाहू शकता तिकडे पूर्ण स्टेडियम मात्र खच्चाखच भरलेला जिथे पाहाल तिथे मात्र क्रिकेटचे प्रेक्षक क्रिकेटचे प्रेमी राईट राऊंड ते विकेट खेळण्याचा प्रयत्न फ्रंटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आकाश कदम क्लोज किपिंग करताना फलंदाज जातोय डगआउटच्या आश्रयाला आणि आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवायचा विनंती असेल आकाश कदम मान फ्रॉम वनगुळ्या संघाचा मी मागासपासून उल्लेख करतोय की ज्यानं गेल्या वीकमध्ये गेल्या रविवारी जी स्पर्धा ज्याने जिंकून दिली ते वनगुळ्या संघाला तोच बॅटर आता बॅटर मात्र मैदानामध्ये जातोय दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये तैनात आहे पंचशील वनगुळे संघ एकीकडे तर निवे हा संघ दुसरीकडे बॅटिंगसाठी तैनात आहे तो तक्षशिला निवे आणि पंचशील वनगुळे हा संघ स्पीडअप ठेवा मित्रांनो फास्ट करा विनंती असेल दोन्ही संघाच्या संघ नायकांना यापुढील पाहू शकता आपण एक विकेट्स मात्र डगआउटच्या आश्रयाला जाऊन पोहोचली नेक्स्ट बॅट्समन इथे अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न इतका असफल आणि सुंदर अशी गोलंदाजी पंचशील वनगुळ्या संघाच्या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते थोडासा काही जास्त चाचपडत खेळत असताना तक्षशिला निवे हा संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय खरोखरच आपल्याला जर का आपल्या संघाच्या धावसंख्या सन्मानजनक स्कोअरवर जाऊन ठेवायच्या असेल तर आपल्याला संघर्ष मात्र मैदानामध्ये करावाच लागेल मित्रांनो त्यासाठी बॅटिंग लाईनअप आपल्याला चांगली ठेवावी लागेल इथे मात्र जणू काय या ठिकाणी महेंद्र सिंग धोनी सारखा स्ट्रोक बॅट्समनच्या बॅटमधून निघाला आणि चेंडू जाईल का परंतु पंच आम्हाला देतील आताच्या चेंडूचा निर्णय आताच्या चेंडूवर धावा पंच 2 धावा धावसंख्या जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आता 6 चेंडूमध्ये तक्षशिला निवे हा संघ किती धावा करू शकतो हे मात्र पाहिजे 4 मिनिट 6 चेंडू 4 मिनिटं असं समीकरण बदलते विनंती असेल 6 चेंडूमध्ये 4 मिनिटं म्हणजेच 2 मिनिटं एक्स्ट्रा म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 मिनिटं आपल्याला आहे आयोजकांना विनंती असेल आयोजकांना सहकार्य आपल्याला करायचं आहे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 6 मिनिटाचा खेळ बाकी आहे त्या 6 चेंडूमध्ये प्रणय आता ऑन फायर होईल का आपल्या संघाला एक सन्मानजनक स्कोअर करून देईल का हे मात्र पाहायचं प्रणय आता एक मोठं नाव तक्षशिला निवे संघाचा गोलंदाज ट्रॅकवर मात्र सज्ज होते गोलंदाज नेम प्रफुल्ल आज मला वाटतं ह्या संघामध्ये सुमित कुठे दिसत नाहीये खरोखरच तरी सुद्धा सुमित नसून सुद्धा हा संघ मात्र 11 खेळाडू घेऊन मात्र मैदानामध्ये उतरलेला हा पंचशील वनगुळ्या संघ आकाशच्या माध्यमातून आपण सगळेजण पाहतोय स्पीड अप फास्ट करा 7 चेंडूचा खेळ बाकी आहे त्या 6 चेंडूमध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो आणि ते मात्र करणं आता गरजेचं आहे आला पहिलाच आपला तो स्ट्रोक देखना स्ट्रोक सुपर 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 रोहित शर्मा स्ट्रोक बाउंड्रीच्या बाहेर चेंडू झाला बॅट्समनच्या बॅटमधून निघाला मोठा प्रहार गगनाला लाभेल असा गगनाला दिसेल असा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला बॅट्समनच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर मात्र स्वागत केलं षटकारानं आणि धावसंख्येवर पोहोचले 13 या आकड्यावरती उर्वरित 5 चेंडू फक्त मीच खेळणार असा काहीतरी निश्चय मात्र मैदानामध्ये असेल आणि नॉन स्ट्रायकिंगला मी अजूनपर्यंत का होतो हेच मला कळत नव्हतं असा सुद्धा मनामध्ये विचार असेल तो मात्र प्रणयच्या पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकला सज्ज होतोय
यावेळेला स्ट्रोक पाहू शकता आपण. काय सचिन तेंडुलकर स्ट्रोक, चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर, बॅट्समनच्या मधून निघाला. आणखी एक असा चौकार. पहिल्या चेंडूचं स्वागत षटकारानं आणि दुसऱ्या चेंडूचं स्वागत मात्र चौकारानं. आणि आता उर्वरित येणारे चार चेंडूचं स्वागत कोणत्या पद्धतीने करेल हे मात्र वेळ ठरवणार. आपल्याकडे वेळ नाहीये. पहा मात्र 2 चेंडूवर मात्र आक्रमण केलंय आणि त्या 2 चेंडूवर मात्र 10 धावा काढल्या. मी नॉन स्ट्रायकिंग एंडला का होतो मलाच कळत नव्हतं. 1 धाव मला काढून द्यायची तर मी जर स्ट्रायकिंग एंडला सज्ज झालो असतो तर मी चौकारांची षटकाराची आतषबाजी केली असती. यावेळेला पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक पाहू शकता. काय फिल्डिंग पाहायला मिळाले आपल्याला. आणि इथे पाहता पाहता मला वाटतं दुसरी धाव पूर्ण होते का, परंतु नाही. इथे 2 धावा पूर्ण केल्या. 3 चेंडूचा खेळ संपला. 3 चेंडूमध्ये 6, 4, 2 म्हणजे 6×4 10 आणि 2 12. 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्या. तर उर्वरित 3 चेंडूमध्ये इथे 3 षटकार येतील का हे मात्र पाहायचंय. आणि तेवढी क्षमता तेवढी कुवत मात्र या बॅट्समनकडे आहे हे मात्र तितकंच खरं. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि ऑन फायर मात्र मैदानामध्ये तयार आहे तो मात्र प्रणय. अरे हो, काय स्ट्रोक कव्हरच्या दरम्यान 1 बाउन्स बाउंड्रीच्या चेंडू जातोय. कणकणीत असा बॅट्समनच्या बॅटमधून निघाला. एक मोठा स्ट्रोक आक्रमण केलं आणि चेंडू गेला 4 धावेसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचले 23. मला वाटतं पहिल्या 2 षटकामध्ये अखेरीस मला वाटतं 7 धावा होत्या बरोबर. आणि आता 23 म्हणजे मला वाटतं 16 धावा कुठल्या त्या 4 चेंडूमध्ये. आणि आता उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 2 चेंडूमध्ये मी माझ्या संघासाठी किती धावा करू शकतो हे मात्र पाहायचंय. 2 चेंडूचा मात्र खेळ बाकी आहे. काय अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. तू तो चमकता सितारा है, तूने अपने दम पर क्रिकेट को संवारा है, दर्शकों के दिल में रखी तस्वीर तेरी चाहत की. अरे नटखट, ये नौजवान क्रिकेट के सबसे हँडसम गवार आहे. ये नटखट, ये नौजवान क्रिकेट के सबसे हँडसम गवार आहे. चेंडू मात्र हवेमध्ये आहे. इथे झेल होईल का हे मात्र पाहायचं. 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय सीमा रेषा पार. बॅट्समन आम्हाला सांगतात चौकार. आता प्रश्न पडला प्रणयला, मी का नॉन स्ट्रायकिंगला होतो हेच मला कळत नव्हतं. जर का मी स्ट्रायकिंगला असतो तर आता स्कोर कार्ड 30-35 कडे जाऊन ठेवला असता. आणि आता स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. पहा, पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा होत्या. या उर्वरित 5 चेंडूमध्ये वसूल केल्यात पुरेपूर 20 धावा. आणि आता येईल का षटकार, येईल का चौकार हे मात्र पाहायचंय. एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. प्रणय ऑन फायर मात्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. सुंदर अशी बॅटिंग मात्र प्रणयची नाही. ते मात्र चकमा दिला मात्र फलंदाजाला. सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्येजवळ पोहोचले 27 या आकड्यावरती. आणि जिंकण्यासाठी पंचशील वनगुळ्या संघाला करायच्या आहेत 18 चेंडूमध्ये 28 धावा. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल. 18 चेंडू तुम्हाला 17 मिनिटांमध्ये टाकायचे आहेत आणि 18 चेंडूमध्ये आपल्याला करायच्या 28 धावा. संघर्ष शिपोशी वर्सेस सिद्धार्थ खानू अशा दोन्ही संघादरम्यान यापुढील लढत होईल. विनंती असेल. संघर्ष शिपोशे वर्सेस सिद्धार्थ खानू दोन्ही संघाच्या संघनायकांनी मात्र प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं विनंती असेल.
आता करायच्यात आपल्याला 18 चेंडू मध्ये 28 धावा. इथे मात्र पाहू शकतो तक्षशिला निवे संघाचे मात्र 11 खेळाडू मात्र मैदानामध्ये रवाना होत आहेत. 18 मध्ये करायचे आहेत 28 धावा. शिपोशी वर्सेस खानू अशी लढत यापुढे होईल. स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. आयोजकांना सहकार्य करायचे. जवळ या ठिकाणावरती आता 1:45चा टायमिंग झालेला आहे. संघर्ष शिपोशी सिद्धार्थ खानू दोन्ही मात्र बलाढ्य संघ मात्र पनवेलच्या ग्राउंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पनवेलच्या पंढरीमध्ये, पनवेलच्या या मैदानामध्ये, माथाडीच्या आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघादरम्यान यापुढे लढत होईल. आणि आता जाऊया पुन्हा एकदा क्रिकेटच्या याच मैदानाकडे. दोन बॅटर मात्र आकाश कदम, संपूर्ण टीम विनंती असेल 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचे. 28 धावा करायचे 18 चेंडूमध्ये 17 मिनिटांमध्ये 28 धावा आपल्याला करायचे. विनंती असेल 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचे. आकाश कदम, शिपोशी संघ आणखी खानू संघ. मला वाटतं खानू संघाचा कर्णधार मला वाटतं इथे आलेला आहे. आता शिपोशी संघाचा मात्र कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं विनंती असेल. यंगस्टार दाबोलीचे हिरे तारे सितारे माझ्या समवेत माझ्या समोर जातात. सगळ्यांचं मनापासून हार्दिक असं अभिनंदन, हार्दिक असं स्वागत. आणि आता पुन्हा एकदा स्पीडअप ठेवा मित्रांनो, फास्ट खेळा. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. मध्ये 28 धावसंख्या करायचे. 2 बॅटर मात्र मैदानामध्ये पाठवायचे. आणि आता पहा, इकडे पाहू शकता आकाश कदम आणखी विराज 2 बॅटर मात्र मैदानामध्ये येतात. एकच निश्चय असेल मनामध्ये की 18 चेंडूमध्ये 28 धावा करायचा आणि आपला संघाला मात्र हा सामना जिंकून द्यायचा. हा एक निश्चय मात्र मनामध्ये ठरवून आलेला आहे. बॅटर मात्र मैदानात. सलामीची जोडी आपण पाहतोय. शिपोशी संघ प्लीज विनंती असेल की आपला एक प्रतिनिधी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाठवायचा. विनंती असेल शिपोशी हा संघ. आणि आता गोलंदाजी ट्रॅकला मात्र सज्ज होतं. आय थिंक सो मला वाटतं प्रणय गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होईल. आणि आता विराज आणखी आकाश कदम दोन्ही मात्र बॅट्समन गोलंदाजी ट्रॅकला सज्ज होतोय. प्रणय शिपोशी संघ आलेला आहे. प्रमोद संपूर्ण त्यांची टीम शिपोशी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विशाल सुद्धा आलेला आहे. विशालचं सुद्धा मनापासून स्वागत. शैलू आहे, शैलूचं सुद्धा मनापासून स्वागत. लांजा तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतात. सामन्याला होईल सुरुवात. दोन धाव मायनस केल्या होत्या. आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय रोहित शर्माचा फॅन्स आपण पाहतोय. तो म्हणजे आकाश कदम, ज्यानं ही स्पर्धा मात्र गाजवली होती याच मैदानामध्ये. आणि तोच मात्र आकाश कदम पुन्हा एकदा मात्र ऑन फायर सामना करेल. तो मात्र प्रणयचा. इथे पाहू शकता विशालच्या समोर टॉस वितरण होते. पहिला चेंडू इथे. या वेळेला काय मला सुद्धा समजलं नाही की तिथे काय झाले, परंतु पहा काय गोलंदाजी मात्र. अरे जिसकी तलाश थी यहाँ पर, जिस विकेट की तलाश थी वो विकेट से यहाँ से आउट ऑफ डगआउट, डगआउटच्या बाहेर गेले. खरोखर सबसे बड़ी मछली यहाँ पर जाल में फंस गई. ज्या विकेटची तलाश होती खरोखरच तक्षशिला निवे संघाला, आणि ती विकेट मात्र मैदानाच्या बाहेर तंबूच्या बाहेर जातोय. आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहायचं. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली प्रणयची आपल्याला. प्रणयनं काय बॅटिंग केली होती. स्वतःच्या बॅटिंगच्या माध्यमातून खरोखर गोलंदाजाला घाम फोडला होता. तोच प्रणय मात्र मैदानामध्ये पुन्हा एकदा तैनात होता. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये कोण येणार. पंचशील बनगुल या संघाचा नेक्स्ट बॅट्समन प्रफुल्ल. आणि विराज, जरी तुमचा तारा सितारा जरी मैदानाच्या बाहेर गेला तरी सुद्धा तुमचा संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. त्या अडचणीमध्ये असणाऱ्या संघाला तुम्हाला मात्र जिंकून द्यायचा असेल तर इथं मेहनत करावी लागेल मित्रांनो तुम्हाला मैदानामध्ये. इथे मात्र टीम मीटिंग नको. विनंती असेल विराजकडे सुद्धा मोठमोठे स्ट्रोक खेळण्याचा संयम आहे. आणि तो विराज आता नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे. आता पाहिजे स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय मॅन फ्रॉम बनगुल्या संघाचा. बॅटर मात्र मैदानामध्ये
पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू कव्हरच्या दरम्यान चेंडूला चेंडू डिपमध्ये खेळाडू आहे पाहायचं इथे आणि इथे मात्र थोडीशी मिस फिल्डिंग होते. मी काय केलं, हा चेंडू मला पकडायचा होता परंतु कसा काय माझ्या हातातून सुटला. हा चेंडू तुला पाठून जज करायचा होता, तुला पुढे यायचंच नव्हतं आणि चेंडू जातो बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा बाहेर. चौकार बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला आहे. एक मोठा हमला, मोठा स्ट्रोक प्रहार आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचले पंचशील वनगुले संघाच्या 4 धावा. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट झाली आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र चौकार आला. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणावरती. खरोखरच या मॅचचा मात्र जो मगासपासून बॅटिंग जो करतोय तो हिरो तो मात्र प्रणय. अको टप्प्याचा चेंडू टप्पा काढल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स झाला, बॅट्समनला काहीचा समजला नाही आणि मात्र वाटा कमबॅक, सुंदरसं कमबॅक ज्याने केलंय ते मात्र प्रणय. पहिला चेंडूवर मात्र आकाशला माघारी परतवलं आणि त्याच्यानंतरला दुसरा चेंडूवर मात्र चौकार आला आणि तिसरा चेंडू मात्र डॉट केला तो मात्र प्रणयने. आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी हे मात्र नाव रोशन करतोय. मोठा स्ट्रोक, अफलातून स्ट्रोक. इथे कॅच होईल का, इथे मात्र पाहायचंय आणि इथे मात्र कॅच सुटते. चेंडू जातो पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत बॅट्समॅनच्या निघालेला बॅट मधून मोठा प्रहार, मोठा हमला आणि चौकार बाउंड्रीच्या बाहेर जातोय. 4 धावेसाठी धावसंख्या जर पोहोचले 8 या आकड्यावरती. सुंदर अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं, त्या पहिल्या षटकामध्ये मात्र पुरेपूर फायदा मात्र उचलतात ते मात्र पंचशील वनगुल्या संघाचे. दोन्ही बॅटवर प्रफुल्ल आहे. त्याचप्रमाणे नॉन स्ट्रायकिंगला तर विराजकडे सुद्धा मोठी क्षमता आहे. चौकार षटकार मारण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. गेल्या मॅचचा मात्र हिरो ठरला होता, गेल्या स्पर्धेचा मात्र हिरो ठरला होता विश्वदीप कोंडगे. आणखी पंचशील वनगुल्या संघादरम्यान लढत झाली होती आणि ती लढत खरोखर ज्याने जिंकून दिली असते तो म्हणजेच विराज. तोच विराज मात्र मैदानामध्ये तैनात आहे. आणि यावेळेला टप्पाखालील चेंडू थोडासा बाउन्स झाला, विकेट किपरच्या क्लोजमध्ये गेला. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. मला वाटतं एक चेंडूचा खेळ मला वाटतं बाकी असेल. धावसंख्या जर पोहोचले 1 लॉस. 8 पंचशील वनगुले हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला पाहू शकता आपण ऑन साईडच्या दरम्यान टटवलेला चेंडू. सुंदर अशी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन स्कोर काढला पोहोचले 9 या आकड्यावरती. आणि आता अजूनही जिंकायला 12 चेंडू 19 धावा असं समीकरण आलंय. 12 मध्ये 19 धावा, 12 मध्ये 19 धावा करायचे जिंकण्याला. माझ्या संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर मला धावसंख्या मात्र 19 करावे लागेल मैदानामध्ये मित्रांनो. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडूचा हा सामना असेल. 12 चेंडू आपल्याकडे फक्त 10 मिनिटं आहे. त्या 10 मिनिटामध्ये आपल्याला 12 चेंडू टाकायचे आहे. माझे बंधू किरणदादा कांबळे यांचं सुद्धा आगमन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये झालं. विनंती असेल की आपण माझ्या समवेत या ठिकाणावरती यायचंय. धावसंख्या जाऊन स्कोर करायला बोललं 9, जिंकायला 12 मध्ये 19 धावा करायच्या. गोली ट्रॅकला मात्र सज्ज होतो गोलंदाज. नाव गोलंदाजाचं नाव सांगायचंय विराज. आणि आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो प्रफुल्ल, नॉन स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो म्हणजेच विराज. दोन्ही बॅटर मात्र मैदानामध्ये तैनात आहे. आता धावसंख्या करायच्या 12 मध्ये 19 धावा होतील का. हा क्रिकेटचा खेळ अनबिलिव्हेबल असतो, अनिश्चिततेचा खेळ असतो आणि इथे मात्र 12 चेंडूमध्ये 19 धावा होतील का हे मात्र पाहायचंय. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय प्रफुल्ल. 2 चौकार मात्र त्याच्या बॅटमधून निघाले होते. तोच प्रफुल्ल मात्र मैदानात मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. इथे झेल होईल का, झेल टिपणं गरजेचं आहे आणि इथे मात्र प्रफुल्लला बॅक टू दी डगआउट तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. इथे मात्र विकेट्स मिळते तक्षशिला निवया संघाला. आता मात्र नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये कोण येणार हे मात्र पाहिजे. ज्या खेळाडूंना मात्र या ठिकाणी कॅच पकडले खेळाडूचं नाव सांगायचं. काय कॅच, मनोज. सुंदर असे कॅच मात्र मनोजने डीप मिड विकेटच्या दरम्यान पकडली आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवलं. आता येणारा बॅट्समन मैदानामध्ये कोण आहे हे मात्र पाहायचंय. वैभव. आता नेक्स्ट बॅट्समन मात्र वैभव मैदानामध्ये येतो आपल्या संघासाठी. संघ थोडासा अडचणीमध्ये आहे. एक वंडर बॉय लांजा तालुक्याचा वनगोळे गावचा आकाश कदम माघारी परतल्याच्या नंतरला थोडासा संघ मात्र अडचणीमध्ये आलाय. त्याचप्रमाणे प्रफुल्लने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती आणि खरोखरच 2 चौकार सुद्धा मारले होते आणि तोच प्रफुल्ल पुन्हा एकदा डगआउटच्या आश्रयाला. आणि आता नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये
पुढील चेंडू विराजचा राईट मोर द विकेट. काय खोलवा टप्प्याचा चेंडू आपण पाहू शकतो या ठिकाणावरती. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला या ठिकाणी विराजची. काहीसा चेंडू मात्र समजला नाहीये आणि चेंडू मात्र जातो निर्धाव. सुंदर असं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय तक्षशिला निवे या संघाचं. संघ मात्र माझा अडचणीमध्ये आहे, त्या संघाला मात्र विजयाच्या आशेवर घेऊन जायचं माझं काम हे मात्र तितकंच आहे. पुढील चेंडू खेळण्याचा प्रयत्न इथं ऑन साईडच्या दरम्यान ठरवलेला चेंडू गॅपमध्ये आहे आणि इथे मात्र कॉल दिला जातोय. पाहता पाहता या ठिकाणावरती दोन्ही धाव पूर्ण होत आहे. धावसंख्या स्कोर काढला 2 एक्स्ट्रा वाढते. इथं प्रत्येक एक एक धाव मात्र वाचवणं आपल्या संघासाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे तक्षशिला निवे या संघाला. कारण की जोपर्यंत मी अजूनही सांगतो विराटला नॉन स्ट्रायकिंग गोलला तुम्ही ठेवलं ते तोपर्यंत ठीक आहे. जर का विराट एकदा स्ट्रायकिंग एंडला आला तर विराटच्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक येऊ शकतात हे मात्र तितकंच खरं. आणि यावेळेला पुन्हा एकदा बॅट बॉलचा संपर्क होत नाही. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडू. विराटच्या मनामध्ये प्रश्न असेल की मी नॉन स्ट्रायकिंग एंडला का आहे, माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे कुवत आहे, माझ्याकडे आत्मविश्वास आहे, आय कॅन डू इट, मी करू शकतो, परंतु मला स्ट्राईकला जाणं गरजेचं आहे. तोपर्यंत चेंडू मात्र निर्धाव जात आणि इथे काय फिल्डिंग मात्र पाहायला मिळाली तक्षशिला निवे या संघाच्या खेळाडूकडून बॉलरकडून. सुंदर अशी फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते या षटकातील. थोडं स्पीडअप ठेवा, फास्ट करा. या षटकातील काही उर्वरित चेंडू असतील त्या उर्वरित चेंडूमध्ये इथे मात्र चौकार किंवा षटकार येणं गरजेचं आहे. माझा संघ मात्र अडचणीमध्ये आहे हे मात्र तितकंच खरं आहे. मला इथे काहीतरी आक्रमण करावं लागेल. संघाला जर माझ्या जिंकायचं असेल तर इथे मला मेहनत करावी लागेल मैदानामध्ये. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज टाकला मात्र सज्ज होतोय गोलंदाज. चेंडू आहे हवेमध्ये फायचं. इथे मात्र झेल सुटण्यातला नाही कारण की झेलच्या खाली मग कोण आहे ज्याने कॅच पकडले त्याचं नाव मात्र प्रणय आहे. खरोखरच तक्षशिला निवे या संघाचा वंडरबॉल प्रणय. सुंदर अशी बॅटिंग केली. पहा 2 षटक समाप्तीनंतरला आपण जर पाहिलात तक्षशिला निवे या संघाच्या फक्त 7 धावा होत्या आणि त्याच्यानंतरला 21 धावा कुठल्या त्या म्हणजे प्रणयने सुंदर अशी बॅटिंग अफलातून बॅटिंग केली. आणि आता 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर काढला ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता 11 आणि जिंकायला अजून 17 करायचे आहे. 6 चेंडूमध्ये 17, 17 ने 11 28 आपण पाहू शकता. या ठिकाणी झुंजार कपिलवस्तू क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून पर्व पहिलं आणि या पहिल्या पर्वासाठी आमच्या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व आदर्श मान्यवर त्याचप्रमाणे उपस्थित सर्व त्यांचा महिला वर्ग, या महिला वर्गांना एक महत्त्वपूर्ण जय भीम आणि नमो बुद्ध आहे. पुन्हा एकदा जाऊया. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्या 6 चेंडूमध्ये आपल्याला धावसंख्या करायच्या 17. इथे आता 6 मध्ये 17 होतील का हे मात्र मोठं प्रश्नचिन्ह. आपल्याकडे उर्वरित काय 5 मिनिटाचा खेळ बाकी आहे. त्या 5 मिनिटामध्ये या ठिकाणावरती आपल्याला 6 चेंडू मात्र टाकायचे आहेत आणि धावसंख्या करायची आहेत त्या 17. 5 मध्ये 17. इथे मात्र अजूनही सांगतोय जोपर्यंत विराज मैदानामध्ये आहे तोपर्यंत संघर्ष शिपोजी आपला डिसिजन कळवायचं विनंती असेल. संघर्ष शिपोजी टीम वन द टॉस अँड चॉईस टू फील्ड फर्स्ट. त्याने सांगितलं की सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी ओके स्पीडअप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये करायच्या 17. अजूनही सामना संपलेला नाही कारण की मी अजून मैदानामध्ये तैनात आहे. इथे अजून मैदानामध्ये विराज तैनात आहे. विराजच्या बॅटमधून मोठमोठे स्ट्रोक येणार हे मात्र तितकंच खरं. 6 चेंडूमध्ये धावसंख्या करायच्या 17 आणि त्या 17 धावसंख्या करण्यासाठी सज्ज आहे तो म्हणजे विराज. विराज टाकिंगला सज्ज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न. बोललो होतो मी या ठिकाणी मिड विकेटच्या दरम्यान टटूला चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो. पहिल्या चेंडूवर आक्रमण आणि चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. पहा मी सांगितलं होतं जोपर्यंत विराज मैदानामध्ये आहे तोपर्यंत इथं मॅचचं काही होऊ शकतं. पहिल्या चेंडूवर मात्र 4 धावा कुठल्या म्हणजे जिथे आपल्याला 6 मध्ये 17 करायच्या होत्या त्या आता आपल्याला करायच्या 5 मध्ये फक्त आणि फक्त 13 धावा.
पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण केलं विराजने. पहिला चेंडू मिड विकेटच्या दरम्यान भिरकावून दिला आणि पहिल्या चेंडूचं स्वागत 4 धावाने केलं. जिथे 6 मध्ये 17 करायच्या होत्या, आता आल्या मात्र चेंडू 5 आणि त्या 5 मध्ये आपल्याला करायच्या 13. स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा मित्रांनो. उर्वरित सामने सुद्धा याच मैदानावर खेळवले जातील. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 मध्ये 13. मॅच ऑन फायर. इथे मोठा स्ट्रोक येईल का हे मात्र पाहायचंय. आणि सुंदर अशी किपिंग आपल्याला पाहायला मिळाली. काय कमबॅक मात्र केले गोलंदाजानं. आता मॅच आले 4 मध्ये 13. जोपर्यंत विराज आहे, विराजच्या बॅट मधून नक्कीच 1-2 मोठे स्ट्रोक येणार हे मात्र तितकंच खरं. आणि त्याला रोखण्यासाठी इथे गोलंदाज सज्ज होईल का हे मात्र पाहायचंय. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू मध्ये धावसंख्या करायची आहे फक्त आणि फक्त 13. यावेळेला आपण पाहू शकता चेंडू जाईल का बाउंड्रीच्या बाहेर आणि चेंडू जातोय. बाईच्या स्वरूपामध्ये पंच आम्हाला सांगतायत सीमा रेषा बाहेर. चौकार. हा चौकार महागडा पडेल का तक्षशिला निवया संघाला? थोडंसं गेस करा तुम्ही. हा चौकार जो सुटलाय तो डॉट चेंडूवर चौकार सुटलाय आणि हा चौकार आता महागडा पडेल का? उर्वरित 3 चेंडूच सांगतील. आता धावसंख्या जाऊन पोहोचले. स्कोर कार्ड ऑन स्कोर बोर्ड 19 आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 9 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू 9 धावा असं समीकरण बदलतंय. मॅच ऑन फायर आपण सगळेजण पाहतोय या ठिकाणावरती मॅच. 3 चेंडू आणखी 9 धावा. 3 चेंडू 9 धावा. आणि यावेळेला चेंडू मात्र हवेमध्ये पाहायचंय. वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जातोय. सीमा रेषा पार चौकार. 3 मध्ये 9 पाहिजे होत्या, आता 2 मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. इथे एखादा षटकार येईल का? वनगुळ या संघाला माहिती आहे की जोपर्यंत विराज मैदानामध्ये आहे तोपर्यंत मॅचचा नक्षा बदलू शकतो. हे मात्र तितकं करा. 2 चेंडू फक्त आणि फक्त 5 धावा. मॅच रंगलेली आहे. रंगलेली मॅच आपण सगळेजण पाहतोय. पूर्ण स्टेडियम खच्चाखच भरलेला आहे. पहा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या विचार मंचावर सगळे वैचारिक पातळीवर असणारे सगळे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित प्रतिनिधी त्यांचं मनापासून या ठिकाणावरती मी स्वागत करतो. आणि आता पहा 2 मध्ये धावसंख्या टार्गेट कंपल्सरी चेस आहे. 5 करायचे आहे. तुम्हाला षटकार मारावाच लागेल मैदानामध्ये. 2 चेंडू 5 धावा. चेंडू हवेमध्ये आहे. पाहायचं इथे चेंडू मात्र सुटतोय पर्यंत 2 धावा घेण्यासाठी मात्र सज्ज होते. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आणि पंचांनी चेंडूला नो घोषित केलंय. आणि आताच्या धावसंख्या 3 आणि जिंकण्यासाठी आता येणारा चेंडू मात्र फ्री हिट साठी असेल. जवळजवळ हा सामना बघा कसा फिरलाय मित्रांनो. मगाशी सांगितलं होतं विराट जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत हा सामना मात्र जिंकू शकतो. आय थिंक सो नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट आणि तेच 6 एक फ्री हिटच्या माध्यमातून एखादा मोठा स्ट्रोक येईल का हे मात्र पाहायचं. दोन चेंडू 2 धावा. 2 मिनिटं आहे. 2 चेंडू 2 धावा. पहा मित्रांनो 2 मिनिटं. जिथे आपल्याला 6 मध्ये 17 करायच्या होत्या मॅच 2 चेंडू 2 वर आली. व्हॉट अ जोक. विराजने मॅचचा पुन्हा नक्षा बदलला आहे. पाहू शकता तुम्ही 2 चेंडू मध्ये 2 धावा. सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. पंचशील वनगुल्या संघ मात्र थोडासा जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतोय. मी मगाशी सांगितलं होतं जोपर्यंत विराज मैदानामध्ये आहे ना मॅच मात्र फिरणार हे मात्र तितकंच खरं होतं. इथे मात्र विकेट आता पाहू शकता मॅच तुम्ही. इथे आता मॅच फिरले. इथं मात्र रंग देतो मॅच मध्ये. पंच आता आम्हाला सांगायचंय फ्री हिट. बाईज हिट. फ्री हिट. फ्री हिट नॉट आउट. आता मॅच फिरले. आपण मॅच पाहू शकता. टार्गेट कंपल्सरी चेस असेल. विनंती असेल टार्गेट हा कंपल्सरी चेस.
मनोज स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय. इथे मात्र क्षेत्ररक्षण नटवून सजवून घेतलेला आहे. पाहायचंय आपण या ठिकाणावरती एक चेंडू एक धाव, एक चेंडू एक धाव. इथे मात्र मॅचचा नक्षा बदलेल का? इथे एक चेंडू टार्गेट कंपल्सरी चेस असेल. स्कोअर जरी लेवल झालाय तरी मानला जाणार नाही. तुम्हाला टार्गेट मात्र कंपल्सरी मैदानामध्ये चेसच करावा लागेल मित्रांनो. इथे मात्र हा मॅचचा हिरो कोण ठरतो हे मात्र पाहायचंय. एक चेंडू आणखी एक धाव. पुढील चेंडू. इथे थोडीशी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होता त्याच्याकडून. आणि आता थोडा स्पीड अप ठेवा, फास्ट करा मित्रांनो. मॅच रंगले आणि रंगलेली मॅच पाहतोय आपण. एक चेंडू एक धाव. चेंडू मात्र हवेमध्ये. इथे झेल पकडेल का? झेल पकडण्यासाठी सज्ज होईल का? आणि इथे तुम्ही पाहू शकता आणि फलंदाज होतोय बाल. कुठली मॅच कुठे गेली तुम्ही पाहू शकता. तिकडे पहा पंचशील वनगळे संघ, जो संघ पुढे आला होता तो आता माघारी परतलाय. एक काळ त्यांना वाटत होतं की हा सामना आमचा संघ जिंकला, परंतु नाही नाही नाही. हा सामना मात्र जो जिंकला तो पंचशील हा सामना जो जिंकला तो मात्र तक्षशिला निविया संघाने. काय कॅच पकडली मित्रांनो. वॉट अ कॅच, वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. काय कॅच पकडली. अशी कॅच मात्र खूप कमी आपल्याला पाहायला मिळते. धावत आला त्या ठिकाणी खेळाडू, धावत आला आणि धावत आल्याच्या नंतर कॅचला जज केलं, कॅच पकडली. आणि मात्र इथे खरोखरच तक्षशिला निविया संघाचं मनापासून स्वागत. आता या ठिकाणी आपण पाहू शकतो द नेक्स्ट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द मॅच. इथे पाहू शकता 2 रनची पेनल्टी खाऊन सुद्धा, हेही तितकंच खरं, 2 रनची पेनल्टी खाऊन सुद्धा तक्षशिला निविया संघ आज या ठिकाणावरती विजय झाला. द नेक्स्ट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द मॅच. द नेक्स्ट अवॉर्ड गोज टू मॅन ऑफ द मॅच प्रणय. आय रिक्वेस्ट यू प्लीज कम ऑन द स्टेज. मॅन ऑफ द मॅचचा मानकरीचा पुरस्कार जातो प्रणयला. प्रणयला विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन झोन मध्ये यायचं. विनंती असेल प्रणयला. निवे संघाच्या कर्णधाराने पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. निवे संघ